श्री स्वामी म्हणतात, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाच्या शिवाय माणूस प्रगतीही करू शकत नाही. ते म्हणतात, जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसेच कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात बघतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. ह्या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात. ते म्हणतात, अंतःकरणातील देवपण जे असतं त्याला जागृत ठेवावं लागतं. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असतानाही तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस बोलण्यातून काही नाही तर वागण्यातनं खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात ना तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आयुष्य आपण किती खरे आणि खोटे आहोत हे आपल्या दोघांनाच माहीत असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी